शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM आणि मी डॉक्टर आनंद सवय आपल्यासोबत आहे. श्रोतेहो, हरभरा हे प्रत्येकाच्या आहारातील एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि आता हरभरा लागवडीची धामधूम आता सर्व शेतकरी बंधूंच्या मध्ये चालू असेल. आणि आपला जो कार्यक्रम आहे कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये आज आपण खास निमंत्रित केलेला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार कुटे सर यांना. आणि आजचा आपला विषय आहे हरभरा लागवड तंत्रज्ञान. सर, आजच्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार सर. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं डॉक्टर नंदकुमार कुटे सर ही जवळजवळ गेली 32 वर्ष शिक्षण आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रामधून शेतकऱ्यांच्या सेवार्थ सातत्याने कार्यरत आहेत. आजपर्यंत हरभऱ्याचे 6 वाण, तुरीचे 5 वाण आणि मुगाचे 1 वाण संशोधित करण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान असं आहे. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हरभरा लागवड तंत्रज्ञान. सर्वसाधारणपणे आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला आपल्याला विचारायला निश्चित आवडेल की हरभरा लागवड म्हटल्यानंतर संत तुकोबारायांनी म्हटलेले की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर हे बियाणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हरभऱ्यासाठी हे सुधारित वाणाची शेतकरी बांधवांनी कशी निवड करायला पाहिजे, कोणते बियाणं वापरायला पाहिजे? निश्चित हा अतिशय असा चांगला प्रश्न आहे. आणि कुठल्याही पिकाची लागवड करत असेल तर आपण योग्य वाणांची निवड केली तर निश्चित आपल्याला हमखास असे उत्पादन चांगले मिळते. त्यासाठी शेतकरी बंधूंना निश्चित विद्यापीठाने जे काही प्रसारित केलेले वाण आहे या वाणांचीच निवड करणं फार गरजेचे आहे. त्यासाठी हरभरा पिकाबाबत बोलायचं झाले तर महाराष्ट्र राज्यातले हे महत्त्वाचे रब्बी हंगामातील एक म्हणजे महत्त्वाचं पीक असून हे कडधान्य वर्गीय असल्या कारणाने या पिकाचं फेरपालटमध्ये सुद्धा फार महत्त्वाचं योगदान आहे. आणि जे काही आपले जमिनीचा आता सेंद्रिय कर्ब कमी होत चाललेलं आहे त्यासाठी आपल्याला कडधान्य पिकाची लागवड करणं फार जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. आणि आता आपल्याला कुठल्याही पिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर वाणांची निवड करणे फार गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांचं बियाणं असतं, विद्यापीठांचं बियाणं असतं. मग शेतकरी बंधूंना जे उपलब्ध होईल ते आपले बियाणे घेतात आणि त्यांची लागवड करतात. तर त्यासाठी मला सर्वात महत्त्वाचं शेतकरी बंधूंना या ठिकाणी सांगायचं आहे की आपण हरभऱ्याच्या पिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विद्यापीठाने जे काही वाण प्रसारित केलेले, विशेषतः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हरभरा पिकामध्ये आतापर्यंत 14 असे विविध वाण विकसित केले. हे वाण विकसित करून ते शेतकऱ्यांच्या पसंतीत सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत. त्यामध्ये विजय आहे, विशाल आहे, दिग्विजय आहे. आता अलीकडेच फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी होती की सर आम्हाला मजुरांची कमतरता भासते, त्यासाठी आपण एखादा वाण प्रसारित केलं चांगलं. तर 2016 महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रथमच फुले विक्रम हा यांत्रिक पद्धतीने काढण्यासाठी हा वाण प्रसारित करण्यात आलेला आहे. आणि या वाणाची वैशिष्ट्य म्हणजे हा वाण साधारण 2 फूट वाढतो आणि या वाणास घाटे जमिनीपासून 1 फुटाच्या वरती लागतात. हा वाण लोळत नाही आणि आपण यांत्रिक पद्धतीने काढला तरी याच्यात कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. म्हणून शेतकरी बंधूंनी प्रथम या वाणास पसंती द्यावी. या वाणाची बियाणे सुद्धा विद्यापीठाकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच महाबीजने सुद्धा या वाणाची मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन घेतलेले आहे. आणि अनेक आम्ही शेतकरी उत्पादक कंपनीसुद्धा MO त्यांच्याशी सामंजस्य करार करून त्यांना सुद्धा आम्ही पैदासकार बियाणं उपलब्ध करून देतो आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणात याचं बीजोत्पादन घेतात. आणि सांगायची एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे या वाणाचे साधारण जी काय पोटेन्शियल उत्पादन क्षमता आहे ती साधारण 45 ते 50 क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली. आणि बरेचसे आता आमच्याकडे जो काय केंद्र सरकारचा सीड हब प्रोजेक्ट आहे यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन तो शेतकऱ्यांकडून परत विकत घेतो. आणि यामध्ये आम्हाला राहुरी तालुक्यातच साधारण 12 ते 15 क्विंटल प्रति एकर एवढे उत्पादन मिळाले. तर शेतकरी बंधूंना नक्कीच आपण जर चांगल्या पद्धतीने योग्य वेळेत याची लागवड केली तर आपल्याला हमखास चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळेल. दुसऱ्या वाणाविषयी बोलायचं झालं तर फुले विक्रांत हा वाण आपण बागायतीसाठी खास प्रसारित केलेला आहे. हा वाण सुद्धा 2017 आपण विकसित केला आणि 3 राज्यासाठी महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश, गुजरात या 3 राज्यासाठी विकसित करण्यात आले आहे. आणि या वाणाची वैशिष्ट्य म्हणजे हा मर रोगासाठी जो काय हरभरा महत्त्वाचा रोग आहे या मर रोगासाठी प्रतिकारक्षम असा वाण आहे. आणि याची उत्पादन क्षमता सुद्धा साधारण 45 क्विंटल प्रति हेक्टर आहे. फक्त हा बागायतीसाठी उपयुक्त असा वाण आहे. आणि तिसरा आपलं महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 80% क्षेत्र हे कोरडवाहू आहे. म्हणून कोरडवाहू क्षेत्रासाठी आपल्याला आपण 1993 साली विजय हा वाण दिलेला होता. अद्यापही शेतकरी फार मोठ्या प्रमाणात याची लागवड करतात. पण आता ह्याला एक सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी वाण म्हणून आम्ही 2021 विश्वराज फुले विश्वराज हा वाण
आपण खास कोरडवाहूसाठी प्रसारित करण्यात आलं आहे आणि शेतकरी 2 वर्षापासून आम्हाला चांगल्या पद्धतीने याची फीडबॅक येत आहेत की शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरल्या असून एकरी आपल्याला 8 ते 10 क्विंटल कोरडवाहूमध्ये या वाणाने आपल्याला उत्पादन दिलेले आहे. तर निश्चित आता या वर्षीचं हवामान पाहता, पाण्याची उपलब्धता, पाऊसमान पाहता पाण्याची उपलब्धता कमी आहे. अशा वेळेस आपण जर आपल्याकडे जो काय आपला परतीचा पाऊस सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पडतो, या पावसाच्या योग्य वापशावर आपण या वाणाची जर पेरणी केली निश्चित आपल्याला 8 ते 10 क्विंटल प्रति एकर या वाणापासून निश्चित उत्पादन मिळेल. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाणसुद्धा मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. या वाणाचं जे काय दाण्याचा कलर आहे हा सुद्धा फार आकर्षक असा आहे आणि साईजसुद्धा फार चांगल्या पद्धतीने आहे. या दाण्याचा आकार आणि यामुळे बाजारभावसुद्धा या वाणात चांगला मिळतो. आणि शेतकरी बंधूंना हे झाले देशी वाणाच्या बाबतीत. काबुली वाणसुद्धा आपल्याकडं साधारण 80% क्षेत्र हे देशी वाणाखाली घेतले जाते आणि 20% हा काबुली वाण. काबुली वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्याला उत्तर भारतात जास्त करून याला छोले प्रकारची जी भाजी करतात, या छोले भाजीसाठी फार मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात मागणी आहे. तर त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले विराट आणि फुले कृपा हे 2 वाण विकसित करण्यात आले आहे. आता फुले कृपा वाणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर फुले कृपा हा या सगळ्यात म्हणजे अतिशय टपोरे असे दाणे आहेत की ज्या 100 दाण्याचे वजन हे 59 ग्रॅम आहे. आणि यामुळे काय होतं, मार्केट रेट साधारण बाजारभाव हा साधारण 10 ते 11 हजार प्रति क्विंटल या वाणास मिळतो. आणि या वर्षी आता फार मोठ्या प्रमाणात या वाणास मागणी आहे. आम्ही जे काय आमच्याकडं मागणीनुसार आम्ही बियाणे तयार करून हे महाबीजला देत असतो आणि महाबीज त्यापासून पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करतात. दुसरा जो विराट वाण आहे हा सुद्धा वाण काबुलीमध्ये फार चांगलं उत्पादन देणारा आहे. 2001 मध्ये आपण हा प्रसारित केलेला. हा वाण सुद्धा मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे आणि एकरी आपल्याला 8 ते 10 क्विंटल हमखास असे उत्पादन देते. आणि आपण जर सरासरी 8 ते 10 हजार प्रति क्विंटल जर आपल्याला बाजारभाव मिळाला तर एकरी 1 लाख हरभरा पिकापासून आपल्याला निश्चित उत्पादन आहे. ह्याचा उत्पादन खर्च कमी आहे. तर शेतकरी बंधूंना रब्बी हंगामातील हरभरा हे पीक निश्चित वरदान असे ठरलेले आहे. सर, आपण सांगितल्या पद्धतीनं विद्यापीठ असेल किंवा महाबीज असेल ही चांगली स्तोत्र आहेत शेतकऱ्यांना बियाणे घेण्यासाठी. पण आजकाल जर बघितलं तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे विक्री करतात. तर याबाबत काय सांगता येईल? निश्चित आता शेतकऱ्यांचं सर्वात महत्त्वाचं जे काय बियाणं उपलब्धता वेळेवर होणं फार गरजेचं. त्यासाठी विद्यापीठ तर बियाणे निश्चित मोठ्या प्रमाणात तयार करतात. आणि जे काय विद्यापीठाची प्राथमिक जबाबदारी आहे की पैदासकार बियाणे तयार करून महाबीजला ते पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करण्यासाठी उपलब्ध करून दे. त्याचबरोबर आता शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्र राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तयार झालेले आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सुद्धा कार्य फार चांगल्या प्रमाणात चाललेलं आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, शेतकऱ्यांना आता स्थानिक म्हणजे ज्या त्या जिल्ह्यात किंवा ज्या त्या तालुक्यात आपल्याला बियाणं वेळेवर आणि खात्रीशीर असे बियाणं उपलब्ध होत आहे. तर शेतकरी बंधूंना आता सांगणे गरजेचे आहे की आपल्या तालुक्यातली जी शेतकरी उत्पादक कंपनी आहे यांच्याशी आपण संपर्क साधून तिथे बियाणे उपलब्धता करू शकता किंवा महाबीजच्या कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे उपलब्ध होते आणि विद्यापीठमध्ये तर आमच्याकडे बियाणे आहेच. तर अशा पद्धतीने आपण प्राथमिक विद्यापीठांच्या बियाणांना पसंती द्यावी आणि त्या पद्धतीने आपण उपलब्धता करून घ्याल. अगदी सर, आपण सांगितल्या पद्धतीनं शेतकरी बंधूंनी जर बियाणे उपलब्ध करून घेतले तर बियाणे आणल्यानंतर त्याची पेरणीची काही ते योग्य वेळ असते. ते पेरणीची योग्य वेळ आणि त्यानंतर बीज प्रक्रिया हे महत्त्वाचे मूलभूत अंग या प्रक्रियेमध्ये आहेत. तर नेमकं हरभरा कधी लागवड करणं अपेक्षित आहे सर? निश्चित आता आपल्याला जर चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्यायचे असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेरणीची वेळ. योग्य वेळेवर पेरणी करणे फार गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन होते आणि सोयाबीन काढल्यानंतर शेतकरी रब्बी हंगामात हरभरा पीक घेतात. म्हणजे जी महाराष्ट्र राज्याची पीक पद्धती पाहिली तर आपण सोयाबीन खरीप हंगामामध्ये आणि त्यानंतर रब्बी हंगामामध्ये हरभरा हे पीक, म्हणजे या 2 पिकामध्ये आपण जवळजवळ 90 ते 100 लाख हेक्टर क्षेत्र या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि यामुळे काय झालेलं आहे, आता सोयाबीन नंतर शेतकरी बंधू काय करतात, सोयाबीन काढल्याकडे हरभरा पिकाची पेरणी करायची, कारण वापसा
उडून जाईल याची त्यांना भीती असते, त्यामुळे ते पेरणी वेळेत होण्यासाठी ते घाई करतात. पण या ठिकाणी मला शेतकरी बंधूंना एक गोष्ट सांगायची आहे की आपण सोयाबीन नंतर जर हरभरा पीक घेणार असाल तर निश्चित आपल्याला बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे. कारण सोयाबीन नंतर जर हरभरा पीक घेणार असेल तर मानकूज आणि मुळकूज हे 2 रोग आता मोठ्या प्रमाणात आपल्याला हरभरा पिकावर दिसायला लागलेले आहेत. त्यासाठी आणि या रोगासाठी प्रतिकारक्षम असे वाण सध्या तरी उपलब्ध नाहीत. म्हणून या रोगाचे आपल्याला चांगल्या पद्धतीने जर नियंत्रण करायचं असेल तर बीज प्रक्रिया करणं फार अत्यंत आवश्यक आहे. आणि यासाठी आपण सुरुवातीला आपल्याकडे जर चांगले कुजलेले शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल तर प्रति एकर 2.5 किलो ट्रायकोडर्मा पावडर हे गांडूळ खत किंवा शेणखतात मिक्स करून आपण जर जमिनीत पसरून दिले तर आपल्याला जे भविष्यात येणारे मानकूज आणि मुळकूज या रोगापासून चांगल्या पद्धतीने नियंत्रण होईल. तसेच 5 ग्रॅम प्रति किलो बियाणास जर याची बीज प्रक्रिया केली ट्रायकोडर्मा पावडरची तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने याचे नियंत्रण होते. आणि नंतर आपल्याला जर वाटलेच, आता काय होतं, मर रोग, आपण शेतकऱ्यांचं हरभऱ्याचं झाड वाळलं की आपल्याला मर रोग आला असं आपण लगेच म्हणतो. पण आता हे जे काय महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वाण विकसित केले हे सर्व मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहेत. पण आता आपल्याला झाड वाळलेलं दिसतं म्हणजे हे मानकूज किंवा मुळकूज. मानकूज म्हणजे काय होतं, आपण जर झाड उपटून पाहिलं रोप अवस्थेत तर त्याच्या खोडाजवळ पांढरी बुरशी दिसते आणि मुळं जमिनीतच राहतात. तो मानकूजचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आज समजावे. आणि मूळकूज काय होतं, एक तर कमी पाणी किंवा जास्त पाणी यामुळे मुळं कोसतात आणि आपण त्याला उली मुळकूज आणि कुरडी मुळकूज असे म्हणतो. त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे किंवा ट्रायकोडर्मा पावडर जमिनीत मिसळून देणे हे फार करणे गरजेचे आहे. आणि या बाबतीत आता पेरणीची वेळ जी महत्त्वाची आहे, आपण हरभरा 3 पद्धतीने पेरणी करतो. एक कोरडो हरभरा, दुसरा बागायती वेळेवर पेरणी हरभरा आणि तिसरा उशिरात उशिरा. तर वेळेवर पेरणी म्हणजे आपण कोरडोसाठी जर पेरणी करणार असाल तर आता त्याचा हंगाम निघून गेलेला आहे. आपली जी विद्यापीठाची शिफारस आहे 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान जो काय परतीचा पाऊस पडलेला आहे त्याचा आपण पुरेपूर फायदा घेऊन त्या उलीचा फायदा घेऊन वापसा पेरणी करतो आणि या पडलेल्या पावसावर आपण हे पीक घेतो. आता ज्या शेतकरी बंधूंकडे 1 किंवा 2 पाणी संरक्षित देण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी आपण बागायती हरभरा घेऊ शकता. त्यासाठी आपण 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान जर वेळेवर पेरणी केली तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळते. आपण जसं जसं उशीर करताल 10 नोव्हेंबर नंतर आपण जर साधारण 15 दिवस पेरणी उशीर झाला तर 23% उत्पादनात घट होते. 1 महिना उशीर झाला तर साधारण 35 ते 40% उत्पादनात घट होते. म्हणून शेतकरी बंधूंना माझे सांगणे आहे की आपण 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेरणी केल्यास निश्चित आपल्याला हरभऱ्यापासून चांगले उत्पादन मिळेल. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न येतात की सर आमचा आता कापाशी निघले किंवा ऊस गेल्यानंतर आम्हाला उशिरा हरभरा करायचा, तर कुठल्या वाणांची आपण निवड करावी आणि कधी पेरणी करावी. तर माझे शेतकरी बंधूंना या ठिकाणी सांगणे आहे की आपण उशिरा पेरणीसाठी फुले दिग्विजय, फुले विक्रम किंवा राजविजय 202, 204 अशा वाणांची जर निवड केली तर निश्चित आपल्याला उशिरा पेरणीत सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळते. आणि उशिरात उशिरा म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत आपण पेरणी करू शकता. तर अशा पद्धतीने जर आपण हरभऱ्याची पेरणी आणि बीज प्रक्रिया केली तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळेल. तर आपल्या माध्यमातून विद्यापीठामध्ये जे संशोधन होत असतं त्यांच्या अंती काही शेतकऱ्यांच्या बाबतीत असं होतं की आंतरपिकांचा काय यात समावेश करावा का? हरभरा घेत असताना त्यात कोणत्या आंतरपिकांचा समावेश असणं गरजेचं? निश्चित आता महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आपल्याकडं ऊसाखाली क्षेत्र भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. आणि ऊसामध्ये आपण जर हरभरा हे आंतरपीक घेतले तर हे कडधान्य वर्ग असल्यामुळे हवेतला नत्र शोषून ह्या ऊस पिकास उपलब्ध होतो आणि जमिनीचं आपल्याला आरोग्यसुद्धा सुधारण्यास निश्चित मदत होते. आणि हे बोनस पीक म्हणून आपल्याला हरभरा त्यात आंतरपीक घेतल्यास निश्चित फायदा होतो. आता नगर जिल्ह्याचा विचार केला तर बऱ्याचशा ठिकाणी हरभरा अधिक ऊस हे आंतरपीक घेतले जाते. आणि यामध्ये आपण बरेच शेतकरी हे ठिबकवर आता ऊस पद्धत लागवड करतात, त्यामुळे पाणीसुद्धा आपल्याला आवश्यक तेवढे देणे गरजेचे. ज्या ठिकाणी पाणी द्यायचे तेवढे पाणी आपण देतो. आणि साधारण हेक्टरी 25 ते 30 क्विंटल आपण या आंतरपिकापासून उत्पन्न घेतलेले बरेच शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेले. तर निश्चित आपण हरभरा
हे ऊसामध्ये आंतरपीक घेऊ शकता. ज्या ठिकाणी आपल्याला कोरडवाहू ज्वारी, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध नाही अशा ठिकाणी सुद्धा आपण 6 वेळी हरभरा आणि 2 वेळी ज्वारी असं सुद्धा आंतरपीक घेऊ शकता, किंवा करडई अधिक हरभरासुद्धा आपण आंतरपीक घेऊ शकता. जे कमी पाण्यात जिथे पाण्याची उपलब्धता कमी असेल अशा ठिकाणी करडई हरभरासुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला आंतरपीक घेऊ शकता. अगदी अगदी. सर, ह्या नंतर आपल्याला खत व्यवस्थापनाच्या संदर्भात काय सांगतील? हरभरा पिकाच्यासाठी कोणत्या पद्धतीचं खत व्यवस्थापन शेतकरी बंधूंनी करणं अपेक्षित आहे? आता खत व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं आहे आणि शेतकरी बंधूंना इथे मला आवर्जून सांगायचं आहे की हरभरा हे पीक कडधान्य वर्गीय असल्या कारणाने ह्याच्या जे काही मुळावर राईझोबियम ग्रंथी असतात ती हवेतील नत्र शोषून तो स्वतःची गरज या पिकाची जी काही गरज आहे ती भागवली जाते आणि पुढील पिकातसुद्धा उपलब्ध. साधारण जे काय आपल्याला संशोधनाद्वारे असे आढळून आले की हरभरा हे पीक प्रति हेक्टरी 135 किलो नत्र हे जमिनीत स्थिर करते. म्हणजे स्वतः ह्या पिकाची गरज भागून सुद्धा पुढील पिकास उपलब्ध आहे. म्हणजे जमिनीचा आपण सामूहिक किंवा आरोग्य चांगल्या पद्धतीने होते, जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. तर आपल्याला खत व्यवस्थापनाच्या बाबतीत सांगायचं झाले तर हरभरा पिकाची जी काही गरज आहे त्याला 25 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुरद, आणि आपल्या जमिनीत पालाश भरपूर आहे त्यामुळे पालाश देण्याची गरज नाही. पण आपण जर जमिनीचं माती परीक्षण केलं, जमिनीचं आरोग्यपत्रिका आपल्याकडे तयार असेल आणि त्यात जर पालाशचं प्रमाण कमी असेल तरच आपण पालाश देऊ शकता. नाहीतर आपल्याला DAPची एकरी 1 गोणी याप्रमाणे आपण खत हरभरा पिकास सुरुवातीलाच पेरणीबरोबर द्यायचे. त्यानंतर कुठल्याही पद्धतीचे खत द्यायची गरज नाही. बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात, सर आता हरभरा आमचा फुल अवस्थेत आहे, कुठल्या पद्धतीचं खत द्यावं. तर आपण अशा पद्धतीने जर खत दिलं तर हरभरा पिकाची कायिक वाढ जास्त होते. आपण यालाच हरभरा आपण माजला असं म्हणतो, किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होते आणि हरभरा फुल आणि घाटी कमी लागतात. म्हणून शेतकरी बंधूंनी शक्यतो पेरणीच्या बरोबरच खत द्यावे, त्यानंतर कुठल्याही पद्धतीचे खत देऊ नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जर आता कोरडो हरभरा घेतला असेल आणि हरभरा फुल अवस्थेत किंवा घाट्या अवस्थेत असताना जर पाण्याचा ताण जाणवला तर जर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जी काही शिफारस केलेली आहे, फुल अवस्थेत असताना 2% युरियाची फवारणी करावी. म्हणजे 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम युरिया घेऊन चांगल्या पद्धतीने तो मिसळून याची फवारणी केली तर निश्चित आपल्याला या पिकापासून चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळते. तसेच घाटी अवस्थेत असताना जर आपल्याला पाण्याचा ताण जाणवत असेल तर 2% पोटॅशियम नायट्रेटची 10 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट घेऊन चांगले मिक्स करून याची फवारणी केली तर निश्चित आपल्याला दाण्याचा आकार आणि उत्पन्नात वाढ झालेली 13 ते 15% असे प्रयोगांती दिसून आलेली. तर शेतकरी बंधूंना इथे सांगणे, पेरणीनंतर आपण शक्यतो रासायनिक खत कुठलेही देऊ नये. आपण विद्राव्य खतांचा वापर केला किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आता मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 हे विकसित केलेले आणि यांचेसुद्धा फार चांगल्या पद्धतीने आपल्याला परिणाम दिसून येत आहे. तरी शेतकरी बंधूंनी फुल अवस्थेत आणि घाट्या अवस्थेत 1% मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 याची जर फवारणी केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने पिकाचे उत्पन्न मिळते. अगदी 90.8 FM माध्यमातून, फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण डॉक्टर नंदकुमार कुटे सरांना हरभरा लागवड तंत्रज्ञानाविषयी आपण ऐकत आहात. आणि अशा अनेक पंचसूत्री त्यांनी सांगितलेले आहे, त्या पद्धतीचा अवलंब करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि सर, याबाबत आपण चर्चा करत असताना रोग आणि कीड व्यवस्थापनाच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचा प्रश्न हरभऱ्याच्या बाबतीमध्ये उद्भवू शकतो. सर, काय सांगता येईल? आता हरभरा पिकाच्या बाबतीत, रोगांच्या बाबतीत मी सुरुवातीलाच आपल्याला म्हणलो की हरभरा पिकावर जो मर रोग येतो, या मर रोगासाठी जे काही विद्यापीठांनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, परभणी कृषी विद्यापीठ असेल किंवा अकोला पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल, या विद्यापीठांनी जे वाण विकसित केले हे मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. पण आता सोयाबीन आणि हरभरा लागवड, जी काही खरीपामध्ये सोयाबीन आणि त्यानंतर रब्बी हंगामात आपण हरभरा लागवड करतो, त्या लागवड पद्धतीमुळे आता नवीन 2 मानकूज आणि मुळकूज हे रोग आपल्याला निदर्शनास येत आहेत आणि या रोगास अद्याप प्रतिकारक्षम वाण नाहीत. तर या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की आपण प्रति एकर 2.5 किलो ट्रायकोडर्मा पावडर हे शेणखतात किंवा गांडूळ खतात मिसळून दिल्यास निश्चित चांगल्या पद्धतीने या मानकूज आणि मुळकूज रोगाचे नियंत्रण होते. किंवा आपण बीज प्रक्रियासुद्धा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडरची बीज प्रक्रिया केली तरी याचे चांगल्या पद्धतीने नियंत्रण होते. आणि गरज असेल तर आपल्याला आळवणी करणेसुद्धा गरजेचे आहे. 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स यासारखे आपण जैविक बुरशीनाशकाची जर आळवणी केली तर निश्चित या रोगांपासून चांगले नियंत्रण होते.
अगदीच. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कीड व्यवस्थापन. हरभरा पिकात सर्वात महत्त्वाची म्हणजे जी घाटी अळी, या घाटी अळीपासून आपण जर नियंत्रण केले नाही तर आपले पिकाचे 30 ते 40% उत्पादनात नुकसान होते. यासाठी आपण जर एकात्मिक कीड व्यवस्थापन या पद्धतीचा अवलंब केला, आपण हरभऱ्याची पेरणी करत असतानाही हेक्टरी 200 ग्रॅम ज्वारी मिक्स केली तर या ज्वारीच्या ताटांचा आपल्याला पक्षी थांबे म्हणून उपयोग होतो. आणि तसेच आपण प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे लावले तर आपल्या हरभरा पिकावर घाट्याळीचा प्रादुर्भाव झाले की नाही हे कळून येते. आपण जर सलग 2-3 दिवस या कामगंध सापळेमध्ये निरीक्षण घेतले आणि त्यात जर 8 ते 10 पतंग आढळून आले तर निश्चित आपण समजून घ्यावे की आपल्या पिकावर घाट्याळीचा प्रादुर्भाव झाले आणि आपल्याला फवारणी करणे गरजेचे आहे. यासाठी आपण पहिली फवारणी फुल अवस्थेत असताना, हरभरा फुल अवस्थेत असताना 5% निंबोळी अर्काची फवारणी केली तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने याचे नियंत्रण करता येते. दुसरी फवारणी विद्यापीठाने जे काय हेलिओकिल विकसित केलेलं आहे, HNPV म्हणतो आपण यालाच, तर याची दुसरी 8 ते 10 दिवसांनी फवारणी केली. हेलिओकिल 10 लिटर पाण्यात 10 ml हेलिओकिल घेऊन आपण जर फवारणी केली तर निश्चित या घाटेअळीचे चांगल्या पद्धतीने नियंत्रण होते. आणि या आपण जर वेळेत केले तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची सुद्धा गरज पडणार नाही आणि आपल्या उत्पादन खर्च कमी होईल आणि आपल्याला विषमुक्त अन्नसुद्धा आपल्याला हरभरा यातून मिळेल. तर शेतकरी बंधूंनो, हे 2 फवारणी आपण वेळेत करावे आणि कमी करा. आपल्याकडं निंबोळी पावडर उपलब्ध नसेल तर मार्केटमध्ये आजेडेरिक्टिन निमार्क या नावाने सुद्धा हे आपल्याकडं जैविक कीडनाशक उपलब्ध आहे आणि हे 5000 ppm, 300 ppm, 10,000 ppm याप्रमाणे उपलब्ध आहे. तर 10,000 ppm असेल तर 10 लिटर पाण्यात 50 ml आपण हे निमार्क घेतलं आणि त्याची फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला घाट्याळीचा बंदोबस्त होतो. तर अशा पद्धतीने आपण या कीड व रोग व्यवस्थापन करू शकतो. अगदीच कुठे सर, आपण अतिशय छान पद्धतीने ही पंचसूत्री सांगितली हरभऱ्याची. पण आज चोखंदळ बघितलं, बाजारात गेलं, मार्केटमध्ये गेलं तर एक ग्राहक म्हणून बऱ्याच लोकांना हरभऱ्याची भाजी खावीशी वाटते, आहारामध्ये त्याचा समावेश वाटत असतो. एक शास्त्रज्ञ म्हणून आपण याच्याकडे कसं बघता की हरभऱ्याची भाजी खाल्ल्यामुळं त्याच्या उत्पादनात काही घट होते का, किंवा खायला पाहिजे, का खायला पाहिजे, याचं काय सांगतायचं? निश्चित चांगला असा प्रश्न आहे. आता हरभऱ्याच्या बाबतीत आपण बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला प्रश्न येतात की सर, आम्ही हरभऱ्याचे शेंडे खुडावेत का, खुडल्यामुळे उत्पादनात फरक किंवा उत्पन्न वाढते का? आता या ठिकाणी मी सर्वप्रथम आपल्याला हे सांगू इच्छितो की आपण जसे तुरीमध्ये शेंडे खुडल्यानंतर उत्पादनात वाढ होते, तसे हरभऱ्यामध्ये आम्ही 3 वर्ष सलग प्रयोग घेतले आणि त्यामध्ये असे दिसून आले की सांख्यिकीदृष्ट्या उत्पादनात फारशी वाढ होत नाही. पण आता आपल्याला आता भाजीविषयी आपण जे काय म्हणतो, हरभऱ्याचे शेंडे खुडल्यानंतर आपल्याला ती वाळवून चांगल्या पद्धतीने, आता हरभऱ्यामध्ये काय होतं, या आम्ल हे तयार होत असल्याकारणे आपल्याला हे चांगल्या पद्धतीची भाजी तयार होते आणि आपल्याला हे शरीरासाठी फार उपयुक्त असे, कारण पचनक्रिया आपली सुधारते. तर शेतकरी बंधूंना आपल्याला घरगुतीसाठी जर आपल्याला शेंडे खोडून आपल्या स्वतःसाठी भाजी म्हणून ते आपण वापरू शकतो, पण शेंडे खोडल्यामुळे उत्पादनात वाढ होत नाही हे मी इथे सांगू इच्छितो. तरी आपण आपल्या घरच्यासाठी आपण शेंडे खोडून भाजी तयार करू शकता आणि हे चांगल्या पद्धतीने आपण वाळवली तर निश्चित आपल्याला पुढे त्याची उपलब्धता होते आणि आपण चांगल्या पद्धतीने याचे. आता याच दुसरे एक महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं आहे, हरभरा लागवड होते पण यामध्ये आपण पाणी व्यवस्थापन सुद्धा फार गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हरभऱ्याला हे पाणी विष, म्हणजे जास्त पाणी झाले तर हे विष आहे. म्हणून शेतकरी बंधूंनी शक्यतो हरभरा पिकास तुषार सिंचनाद्वारेच पाणी दिल्यास निश्चित आपल्याला पाण्याची बचत होते आणि हरभरा पिकाचे उत्पादन वाढते. तर हरभरा पिकाच्या बाबतीत आता शेतकरी बंधूंचे आम्हाला प्रश्न येतात की सर, तुषार सिंचनाद्वारे पाणी दिलं तर हरभऱ्याची आंब धुवून जाते आणि त्यामुळे उत्पादनात घट होते किंवा किडींचा प्रादुर्भाव वाढतो. तर या ठिकाणी मी इथे आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही आता गेल्या 20 वर्षापासून आम्ही जे काही आमचे हरभरा पिकाचे वेगवेगळे प्रयोग घेतले जातात त्यात आम्ही तुषार सिंचनाद्वारेच पाणी देतो आणि जरी आपल्याला हरभऱ्याचे आंब धुवून गेले तरी हे 3 ते 4 दिवसांनी आपल्या पिकात हरभऱ्याचे आंब तयार होते आणि कुठल्याही पद्धतीचं नुकसान होत नाही. उलट तुषार सिंचनाद्वारे पाणी दिल्यास आपली जमीन भुसभुशीत राहते, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि हरभऱ्याला आपल्याला आवश्यक तेवढेच पाणी देता येते आणि
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण 2 पाण्यामध्ये जे काय अंतर ठेवतो आणि आपण जर तुषार सिंचनाद्वारे पाणी दिलं नाही तर हरभऱ्याला जास्त पाणी होते आणि ती हरभरा उभळला जातो आणि अशा वेळेस आपल्याला 30 ते 40% आपल्या हरभरा पिकाचे नुकसान होते. हरभरा उभळतो म्हणजे काय होतं, या ठिकाणी उली मुळकूज रोग हा नावाचा रोग येतो, म्हणजे त्याला आम्ही वेट रूट रॉट म्हणतो. तर या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि आपल्याला या रोगासाठी अद्याप कुठलाही प्रतिकारक्षम वाण नाही किंवा याची चांगल्या पद्धतीने एकदा हा रोग आला तर नियंत्रण सुद्धा करणे फार अवघड होते. म्हणून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. आणि शेतकरी बंधूंना आता लागवडीचे विषय आपण बोलता, अलीकडे अवकाळी पाऊस सुद्धा आपल्याला अनुभवत आहे. तर आपण ब्रॉड बेस फरो म्हणजेच रुंद वरंबासरी पद्धतीने सुद्धा आपण या पिकाची लागवड केल्यास निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. ज्या अवकाळी पाऊस झाला तर या सरीवाटे पाणी निघून जाते आणि पावसाचा खंड पडला तर जे काय पाऊस पडलेला आहे त्याचा आपल्याला मूलस्थ आणि जलसंधारण होते. तसेच आपण सरी पद्धतीने सुद्धा आपण लागवड करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण लागवड केल्यास बियाण्याची 50% बचत होते आणि आपल्याला पाणीसुद्धा व्यवस्थित देता येतं. तर शेतकरी बंधूंनी निश्चित तुषार सिंचनाद्वारेच आपण याचं पाण्याचं व्यवस्थापन करायचं आणि आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं आज आपण कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये हरभरा लागवड तंत्रज्ञानविषयीची इत्थंभूत माहिती डॉक्टर नंदकुमार कुटे सर, प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून जाणून घेतलेले आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला पंचसूत्री सांगितलेली आहे. सुधारित वाणांची योग्य निवड, पेरणीची वेळ, बीज प्रक्रिया, पेरणीची पद्धत, पाणी व्यवस्थापन आणि खत आणि कीड रोगांचं व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकलेले आहेत. आपण त्याची अंमलबजावणी करायचं आहे आणि हरभरा लागवडीचं कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. डॉक्टर कुटे सर, आपण या स्टुडिओमध्ये आलात आणि 90.8 FM माध्यमातून आमच्या सर्व शेतकरी बंधूंना हरभरा लागवड तंत्रज्ञान याविषयी आपण जी अतिशय महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनी तसेच सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कुठेही जाऊ नका. यासारखे अनेक दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी ऐकत राहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी.